चा धावता आढावा। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी भाजपमध्ये 550हून अधिक इच्छुकांकडून अर्ज दाखल। अनेक माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। त्यामध्ये गिरीश महाजनांनी 100+ नारा दिल्यामुळे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता। हिंगोलीमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का। भाजपचे अधिकृत उमेदवार भास्कर बांगर यांनी अर्ज मागे घेतला। मात्र संतोष बांगर यांनी भाजप उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितल्याची चर्चा। सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या विरोधकांना सोबत घेऊन भाजपकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार। यामुळे जयकुमार गोरे आणि शहाजी बापूंमध्ये कलगीतुरा। भाजपचं राजकारण किळसवाणं। शहाजी बापूंची टीका। तर ही निवडणूक राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी। जयकुमार गोरेंचा पलटवार। शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका। लोकसभेला मृत्यूच्या दारात असताना मी भाजपच्या उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं, याचं फळ म्हणून मला सांगोल्यामध्ये एकटं पाडलं का? शहाजी बापूंचा सवाल। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आणि त्यांच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांच्यातला वाद शिगेला। रुपाली ठोंबरे पाटील यांची मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांना 10 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस। शहांच्या भेटीमध्ये शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती। मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असं अमित शहांनी शिंदेंना सांगितल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत मारलं म्हणून तक्रार देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले। उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र। यांना योग्य शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती असाही ठाकरेंचा टोला। देशाच्या गृहमंत्र्यांना काय घडलं हे सांगणं हास्यास्पद। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा टोला। शहा आणि फडणवीसांची झालेल्या चर्चेनंतर शिंदेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांना तंबी। महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका, शिंदेंनी बजावल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी मित्रपक्षातील संभाव्य प्रवेश थांबवण्याच्या शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या। सूत्रांची माहिती। अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सूचना दिल्याची ही सूत्रांची माहिती। शिवसेनेनं मित्रपक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती। सूत्रांची माहिती। 22 तारखेला हे प्रवेश करण्याची शिंदेंकडे नेत्यांनी मागणी केली होती अशी ही माहिती। गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू। शिंदेंची नाराजी आणि दिल्ली दौऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका। पार्थ पवारांच्या क्लीन चिटसाठीही अजित पवारांना दिल्ली गाठावी लागली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। तर अब मारा तो मारा, फिर से मारा तो देख असाच प्रकार सुरू असल्याची सपकाळ यांची टोलेबाजी। कितीही संबंध ताणले गेले तरी भाजप आणि शिवसेनेला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची महायुतीतील नाराजी नट्ट्यावर प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिकांना मुंबई पालिकेची जबाबदारी। भाजपकडून मात्र विरोध। कार्यकर्त्यांची भूमिका वरिष्ठांना कळवल्याची आशिष शेलार यांची माहिती। मनसे नेते संदीप देशपांडेंनी काँग्रेसवर निशाणा साधला। 2019च्या लोकसभेवेळी राज ठाकरेंना सभा घेण्यासाठी भीक पुढी मागितली असा सवाल करत देशपांडेंचे काँग्रेसवर ताशेरे। विधेयक मंजुरीसाठीची कालमर्यादा सुप्रीम कोर्टानं हटवली। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं 2 न्यायमूर्तींचा निर्णय बदलला। राष्ट्रपती आणि राज्यपालांवर कालमर्यादेचं बंधन घालू शकत नसल्याचं कोर्टानं व्यक्त केलं मत। दहिसर काशीगाव मेट्रो मार्गाच्या कामाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी। यावेळी दहिसर मेट्रो स्टेशन ते काशीगाव मेट्रो स्टेशनपर्यंतची मेट्रो सेवा 25 डिसेंबरपर्यंत सुरू होणार, सरनाईकांचं आश्वासन। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ बिनविरोध नगरसेवकपदी। चिखलदरा नगरपालिकेतून आल्हाद कलोती बिनविरोध। प्रतिस्पर्ध्यांनी उमेदवारानं मागे उमेदवारी घेतली, त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधून आल्हाद कलोती बिनविरोध। अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापचे प्रशांत नाईक नगरसेवक पदासाठी बिनविरोध। भाजपच्या संतोष साळुंकेंनी माघार घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधून प्रशांत नाईक बिनविरोध। साताऱ्यामध्ये भाजपच्या वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे प्रचाराचे शुभारंभ। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते तसंच मनोज शेंडे आणि मनिता शिंदेंचा घरोघरी जाऊन प्रचार। जामखेडमध्ये भाजपकडून प्रांजल चिंतामणी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी, तर युती न झाल्यामुळे शिवसेनेकडून पायल बाफना यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी। या मतदारसंघातून रोहित पवार आमदार असल्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला।
कोल्हापुरातील कागल नगरपालिका निवडणुकीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवलं. कोणत्याही उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नयेत यासाठी सावध पावलं. सुनील केदार यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागावाटप आणि उमेदवारी संबंधी माजी महासचिव मुजीब पठाण यांनी केली केदारांची तक्रार. नगराध्यक्षपदासाठी आरएसएसच्या व्यक्तीला उमेदवार केल्याचा आरोप. परभणीच्या पाथरीमध्ये गेल्या 35 वर्षांपासून एकाच व्यक्तीची सत्ता असल्यामुळे लोक कंटाळले. राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांची काँग्रेसच्या बाबाजानी यांच्यावर टीका. चांगलं काम करत असल्यामुळे विरोधकांकडून आपली अडवणूक सुरू असल्याचाही आरोप. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3B मध्ये महिलांच्या राखीव जागेवर चक्क एका पुरुषाकडून उमेदवारी अर्ज आणि धक्कादायक म्हणजे छाननीमध्ये सुद्धा अर्ज वैध. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल. वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये नाराजी नाट्य. तिकीट वाटप कोअर कमिटीमध्ये समाविष्ट करूनही आपल्यालाच तिकीट दिलं नाही. भाजपच्या वाशिम महिला महामंत्री संगीता इंगोलेंची प्रतिक्रिया. वरिष्ठांना तक्रार करणार इंगोलेंकडून स्पष्ट. अहिल्यानगरमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी. राहता नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र पठारे, नगरसेवक पदाचे उमेदवार सागर लुटे, उज्ज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी. पत्रकार परिषदेमध्ये शिवसैनिकांना अश्रू अनावर. अनगरमधील प्रकार हा विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेला ड्रामा होता. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची टोलेबाजी. विनाकारण अनगरमध्ये दहशत आहे असं वातावरण तयार करून तेथील नेतृत्वावर आरोप करण्यात आल्याची टीका. नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील. मंगळवेढा नगरपालिका प्रचारावेळी जयकुमार गोरेंची टोलेबाजी. ईव्हीएममध्ये आणि मतदार यादीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांच्या मेंदूतच घोटाळा झाल्याचाही गोरेंचा टोला. यानंतर एक मोठी बातमी पुण्याहून. 14 वृद्धांना दादासाहेब गायकवाड पुन्हा भारत